नमस्कार. तनुजा लर्न आणि राईट या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी तनुजा ढेरे. आज आपण भूगोलातील अत्यंत महत्त्वाचा विषय अक्षांश आणि रेखांश सोप्या भाषेत व उदाहरणासह समजून घेणार आहोत. चला मग सुरुवात करूयात. तर आज आपण भूगोलातील एका अतिशय रंजक आणि तितक्यात महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. ती म्हणजे अक्षांश आणि रेखांश. विशेषतः जे विद्यार्थी UPSC, MPSC, SSC किंवा टेट सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी या संकल्पना अगदी मुळापासून स्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. या अगदी बेसिक संकल्पना आहेत. तर ह्या अक्षांश आणि रेखांश ह्या महत्त्वाच्या संकल्पना आज आपण सोप्या आणि व्यावहारिक भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग. बरं, मला एक सांगा, कधी असा विचार केलाय का, की आपल्या मोबाईलवरील Google मॅपसारखे नेव्हिगेशन ॲप पृथ्वीवर आपण कुठे नेमके आहोत हे एका सेकंदात कसं शोधून काढत असतील? हे काही जादू नाहीये, यामागे एक अत्यंत अचूक आणि अदृश्य गणितीय जाळं काम करत असतं. ही जाळी संपूर्ण पृथ्वीला कवेत घेते आणि प्रत्येक ठिकाणाला एक अद्वितीय पत्ता देते. आज आपण याच अदृश्य जाळ्याचं रहस्य उलगडणार आहोत. आजच्या सत्राची रूपरेषा. म्हणजेच आज आपण जागतिक पत्ता प्रणाली, अक्षांश आणि रेखांश यातील मुख्य फरक, प्रमुख जागतिक खुणा, भारतीय प्रमाणवेळ, प्रत्यक्ष नकाशा कसा वाचायचा, काही उपयुक्त टिप्स आणि परीक्षेच्या दृष्टीने उजळणी. हा प्रवास खरोखर माहितीपूर्ण ठरणार आहे. चला तर मग पुढे वळूयात. आता सर्वप्रथम जागतिक पत्ता प्रणाली आणि मूळ संकल्पना. या जागतिक जाळ्याचे मूलभूत घटक समजून घेऊयात. आता सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत अक्षांश आणि रेखांश. अक्षांश म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर विषुववृत्ताला समांतर असलेल्या आडव्या काल्पनिक रेषांना अक्षांश म्हणतात. एखाद्या शिडीच्या आडव्या पायऱ्या जशा असतात ना, अगदी तशाच. या रेषा प्रत्यक्षात पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेल्या असतात. पण त्याचं मुख्य काम म्हणजे विषुववृत्तापासून एखादं ठिकाण उत्तर किंवा दक्षिण दिशेला किती अंतरावर आहे हे मोजणं. हे अंतर 0° ते 90° पर्यंत मोजलं जातं. आता बघूयात रेखांश म्हणजे काय. आता याच्या अगदी उलट काम करतात बघा रेखांश. रेखांश या उभ्या काल्पनिक रेषा आहेत ज्या थेट उत्तर ध्रुवाला दक्षिण ध्रुवाशी जोडतात. संत्र्याच्या फोडी अशा दिसतात ना, तशाच. या रेषा पृथ्वीला पूर्व आणि पश्चिम भागामध्ये विभागतात, ज्याचं मोजमाप आपण 0° ते 180° पर्यंत करत असतो. आता बघूयात अक्षांश विरुद्ध रेखांश. आता या दोन्ही संकल्पनांमधला फरक समजून घेऊयात. तो कसा ते पुढील तक्त्यांवरून. अक्षांश आणि रेखांश. दिशा: पूर्व ते पश्चिम दिशा, उत्तर ते दक्षिण. सुरुवात: विषुववृत्तापासून सुरुवात म्हणजेच प्रधान मध्यरेषेपासून. उपयोग: हवामान पट्टी उपयोग म्हणजेच वेळ निश्चित करण्यासाठी. रेषा समांतर असतात, ध्रुवांना एकत्र येतात. हा फरक लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि या तक्त्यानुसार तुम्ही जर हा फरक लक्षात ठेवला तर तुम्हाला हा फरक लक्षात ठेवणं खूपच सोपं जाणार आहे. आता आपण भाग 3 कडे वळणार आहोत. भाग 3 म्हणजे प्रमुख जागतिक खुणा. आता काही महत्त्वाच्या काल्पनिक रेषा आपण पाहणार आहोत. या 3 काल्पनिक रेषा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्या पृथ्वीभोवतीच आहेत. आता सर्वात महत्त्वाची रेषा म्हणजे विषुववृत्त. 0° अक्षांश पृथ्वीचे 2 समान भाग करते. यानंतर 23° उत्तर कर्कवृत्त आणि 23° दक्षिण मकरवृत्त. या 2 रेषांमधील प्रदेश हा पृथ्वीचा मुख्य उष्णकटिबंधीय प्रदेश मानला जातो. तसेच आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त हा ध्रुवीय प्रदेशांची सुरुवात दर्शवतात. पण सगळ्यात महत्त्वाचं रेषा आहे ती म्हणजे 0° रेखांश. यालाच प्रधान मध्यरेषा म्हणतात. ही रेषा इंग्लंडमध्ये ग्रीनविच शहरातून जाते. आपण जे GMT किंवा UTC ऐकतो त्याचा आधार हीच रेषा आहे. संपूर्ण जगाची वेळ याच रेषेवरती आधारित निश्चित केली जाते. आता बघूया भारतीय प्रमाणवेळ. आता भारताबद्दल बोलूयात. भारतीय प्रमाणवेळेसाठी एक आकडा कायम लक्षात ठेवायचा. तो म्हणजे 32°30 पूर्व रेखावृत्त. भारताचा भौगोलिक विस्तार मोठा असला तरी संपूर्ण देशासाठी एकच प्रमाणवेळ वापरली जाते. तिलाच भारतीय प्रमाणवेळ IST म्हणतात. ही रेषा उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जवळून जाते. या संपूर्ण देशात एकसमान वेळ पाळली जाते आणि प्रशासन अधिक सुलभ होते. तर बघा, हे समजायला किती सोपे आहे. आता बघूया आपण नकाशा वाचन आणि काही टिप्स. आता या संकल्पनांचा आपण प्रत्यक्ष वापर पाहणार आहोत. समजा नकाशावरती आपल्याला पुणे शोधायचे आहे.
तर पुण्याचे निर्देशांक अक्षांश 18.52 उत्तर आणि रेखांश 73.85 पूर्व. सर्वप्रथम 18.52 उत्तर अक्षांशाची आडवी रेषा शोधा. त्यानंतर 73.85 पूर्व रेखांशाची उभी रेषा शोधा. आता या दोन रेषा जिथे छेदतात तोच बिंदू म्हणजे पुणे. समजलं? याच पद्धतीचा अवलंब करून आपण जगातील कोणत्याही ठिकाणाचा शोध घेऊ शकतो. तर आपण परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स बघूया. उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम दिशांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका. नेहमी छेदनबिंदू लक्षात ठेवा. विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त कोणत्या देशातून जातात यावर नेहमी प्रश्न विचारले जातात. भाग 6 उजळणी आणि सराव. चला आता एक झटपट उजळणी करूयात. रॅपिड फायर प्रश्न. विचार करा. प्रधान मध्यरेषा किती अंशावर आहे? विषुववृत्त किती अंशावर आहे? आणि भारतीय प्रमाणवेळ कोणत्या रेखांशावर आधारले आहे? हे 3 आकडे तुम्हाला क्षणार्धात आठवले पाहिजेत, कारण हाच या संपूर्ण विषयाचा गाभा आहे. तर याची उत्तरे नक्की शोधा. आता थोडक्यात सांगायचे तर अक्षांश हे विषुववृत्त आणि हवामान पट्ट्यांसाठी महत्त्वाचे आहेत. रेखांश हे प्रधान मध्यरेषा आणि वेळ निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. आज आपण जागतिक पातळीपासून सुरुवात करून थेट भारतापर्यंतचा प्रवास केला. हे संपूर्ण चित्र कायम डोळ्यांसमोर ठेवा, म्हणजे अक्षांश आणि रेखांश हा विषय आयुष्यभर लक्षात राहील. जरा विचार करा, फक्त काही काल्पनिक गणितीय रेषा आणि अंकाच्या सहाय्याने संपूर्ण जगाच्या वेळेचा हिशोब कसा नियंत्रित केला जातो, हे किती अद्भुत नाही का? पुढच्या सत्रात आपण हवामान पट्टे, वेळेची प्रत्यक्ष गणना कशी करायची आणि आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा यांसारखे काही रंजक विषय सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. मला आशा आहे की अक्षांश आणि रेखांश हा विषय तुम्हाला स्पष्टपणे समजला असेल. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि तनुजा लर्न अँड राईट चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. धन्यवाद.